नाशिकमध्ये उच्च रक्तदाबावरील विशेष उपचार सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विजन हॉस्पिटलतर्फे विजन कार्डिओ केअर सेंटर सुरू करण्यात आले. तर जून 2026 रोजी भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांपैकी एक असलेल्या उच्च रक्तदाबाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने विजन कार्डिओ केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण हायपरटेन्शन क्लिनिक हे इम्पॉर्टंट मुद्द्यावर आपण क्लिनिकचं इनॉग्रेशन केलं आहे आणि हे खूपच इम्पॉर्टंट आहे कारण भारतात हायपरटेन्शन, डायबिटीज, हार्ट डिझीज, स्ट्रोक विदेशपासून 10 वर्ष अगोदर आपल्याला रिस्क फॅक्टर्स असतात आणि आपल्याला हे प्रॉब्लेम आहे. मेजर इश्यू कशाला आहे कारण आपण फक्त 25% लोकांना उपचार करतोय. 1-8 लोगों में हम लोग खाली आइडेंटिफाई करते हैं, बाकी लोगों को डिजीज है लेकिन कभी पता नहीं चलती है. आणि खूप पेशंट्स आपल्याकडे जसं आपण रेग्युलर कॅम्प्स करतात तेव्हा आपल्याला समजतो की पेशंटला हायपरटेन्शन आहे. और बहुत टाइम समझ के भी लोग निग्लेक्ट करते हैं. एकदा आपण औषध सुरू केली तर आपण 10 वर्ष तेच औषध घेतो आणि 10 वर्षानंतर डॉक्टरकडे येतो. तो ये चीज़ें निग्लेक्ट नहीं करनी चाहिए. अर्ली आयडेंटिफिकेशन खूपच जरुरी आहे कारण हायपरटेन्शन इज अ सायलेंट किलर. म्हणजे जर ते आपल्याला आहे आणि आपण त्याच्याबरोबर आयडेंटिफिकेशन किंवा उपचार नाही केला तर पुढे जाऊन आपल्याला हार्ट अटॅक, लकवा, हार्ट फेलियर आणि हे डोळ्याचे, किडनीचे आजार वाढून जातात. तर हे आपल्याला सर्व माहिती आहे पण खूपच पेशंट्स इग्नोर करतात आणि बरोबर उपचार त्यांना भेटत नाही. आणि आज आपण एक नवीन उपचार आहे जे ऑलरेडी आपण 2 पेशंटवर केलं आहे, त्याला आपण रीनल डिनर्वेशन म्हणतो. हे चांगली थेरपी आहे, विश्वभरमध्ये अवेलेबल आहे. इंडियामध्ये पण खूप पेशंट्स याचा बेनिफिट झाला आहे. आणि ज्या पेशंटला 2 किंवा 3 औषधचे जास्त गरज पडते हे उपचार त्यांच्यासाठी एक चांगला उपचार आहे. आणि हेच आपला उद्देश आहे की ज्या पेशंट्सला आपण प्रॉपर उपचार देऊ शकतो, जे आयडेंटिफाय केलं आणि आपण हे थेरपी दिली तर पुढे जाऊन हार्ट अटॅक, लकवा पण आपण प्रिव्हेंट पण करू शकतो आणि त्याचा उपचार लवकर देऊ शकतो या पेशंट्सला.